महाविकास आघाडी म्हणून आपल्या इंडिया आघाडी म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे भाजपच्या विरोधातील पक्ष होते त्याचे मोड बांधण्याचं काम त्यावेळेस झालेलं होतं. त्याला इंडिया आघाडीचे अजूनही ते सदस्य आहेत, ते सोबत आहेत. तुम्ही प्रत्येक गोष्ट लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीशी स्थानिक निवडणुकाशी जोडणं, उद्या ग्रामपंचायतमध्ये युती का झाली नाही असं विचारणार तर याचं उत्तर आमच्याकडे असणारच नाही. त्यामुळे नगर परिषद, नगरपंचायती किंवा ग्रामपंचायती या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यांच्यासाठी त्या परिस्थितीमध्ये त्यांनी तो तिकडे निर्णय घ्यायचा असतो, स्थानिक पातळीवरचा निर्णय असतो. त्यामुळे त्यामध्ये आघाडी किंवा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला कुठेतरी धक्का लागतोय असं काही मानण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरेंना सगळे पक्ष बाहेर पडून महाविकास आघाडी अबाधित आहे असं उद्धव ठाकरे बोलले. म्हणजे उद्धव ठाकरेंना म्हणण्याचा उद्देश आहे की महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे नाही असं पुणे म्हटलंय. ते म्हणले महाविकास आघाडी म्हणजे सर्व पक्ष. आघाडी कशाला म्हणायचं, महा कशा शब्द नाही. त्यामुळे ते उद्धव जे बोलले ते बरोबर बोलले. महाविकास आघाडी म्हणून मी त्याचं उत्तर दिलेलं आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रच आहोत. त्यांनी जागा डिक्लेअर केलेला नाही, अजूनही एक स्पेस ओपन ठेवलेली आहे तुमच्यासाठी असेल किंवा सर्व गटासाठी. काय वाटतं, स्पेस मध्ये तुम्ही इच्छुक आहात? नाही, आता ठरलेलं संपलाय विषय. तो आमच्याकडून तो विषय संपलेला आहे. आम्ही मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितला घेऊन लढण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे इथे आता काही फार स्कोप आहे असं मला वाटतं. वंचितनं महाराष्ट्रामध्ये आघाडी करण्यासाठी 50% जागा मागितलेल्या आहेत, त्यावर कसा तोडगा निघतो? नाही, असं पुढे महाराष्ट्रात मागितलेलं नाही. ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे ज्या परिस्थिती आहे त्या ठिकाणी त्या पद्धतीनं बोलणं सुरू आहे. कालही मी वंचितच्या काही नेत्यांशी चंद्रपुरात बोललो. त्यांनी जो प्रस्ताव दिला तो काही असं अर्धाचा काही प्रस्ताव नाही आहे. अनेक ठिकाणी त्यांनी आघाडी करायसाठी किंवा युती करायची बोलणी सुरू आहे आणि अंतिम टप्प्यात आहे. पण 50-50चा फॉर्म्युला कुठेही वंचितनी दिलेला नाही.